ती शोधण्याची गरज आहे दादा. आणि म्हणून मी बोलत नाहीये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, काय म्हणतात? अहो देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तुपणा मेलविन अनुभव नाही. अहो तुकड्या दास म्हणे ऐकाही वाही, असे न भेटायचा नाही रे देव, असे न भेटायचा नाही. देव कुठंच मिळणार नाही, फक्त मनापासून भक्ती करा. आता जो मी गोंधळाचा पोशाख केलेला आहे, गोंधळी देवीला हाक मारतो, आराधी देवीला हाक मारतो, आपण सगळेजण देवीला हाक मारतो, फक्त प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. आता गोंधळाने हाक मारलेली ऐकली, आता गोंधळी, आता आराधी कसं म्हणतोय देवीची गाणी ऐका. अहो तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, अहो तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, आम्हाचं माझ्या देवय भारी निधन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, आम्हाचं माझ्या देवय भारी निधन. अहो अम्मा माझी गुणाची, हायलय मोठ्या मनाची, हायलय मोठ्या मनाची, हायलय मोठ्या मनाची. अहो अम्मा माझी गुणाची, हायलय मोठ्या मनाची, हायलय मोठ्या मनाची, हायलय मोठ्या मनाची. अहो पाहून देवीला मनाची हौस फिटल, पाहून देवीला मनाची हौस फिटल, आमचं माझ्या देवय भारी निधन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, आम्हाचं माझ्या देवय भारी निधन. धन्यवाद शाहीर. सुंदर असा गोंधळ. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला शिवचरित्राकडे वळायचं आहे. शिवजयंती आपण साजरी करतोय 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. शिवाजी 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 आणि त्या शिवाजी राजाचं चरित्र सांगत असताना महत्वाचा प्रश्न आणि खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या राजांना घडवणारी, वाढवणारी ती माझी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, त्यांना विसरून कसं चालेल? जिजाऊच जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला शिवबा कळले असते का ताई? म्हणून ती जिजाऊ धन्य आहे, त्या जिजाऊवरती झालेले संस्कार धन्य आहेत आणि ते संस्कार केले होते लखोजी जाधवांनी. सिंदखेड राज्यामध्ये जन्माला आली ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, त्या कशा होत्या, त्यांच्या आईचं नाव काय, त्यांच्यावरती संस्कार कशा पद्धतीनं झाले हे सांगण्यासाठी आमच्या संचातील 2 महिला शाहिरा एक सुंदर असं लोकगीत घेऊन येत आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचं लोकगीत. इतिहासाच्या पानावरती अजून घटना ताजी, बाळ जिजाऊ नित्य नियमाने शिकते तलवारबाजी. बाळ जिजाऊ नित्य नियमाने शिकते तलवारबाजी.
धन्यवाद. बाळ जिजाऊ नित्य नियमाने शिकते तलवारबाजी. या लोकगीतानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी पुन्हा एकदा समोर आली आहे तुमच्या समोर आणि विषय चांगला लागलाय. बाळ जिजाऊ नित्य नियमाने शिकते तलवारबाजी. आतापर्यंत शाहीर छत्रपती शिवाजी राजांबद्दल बोलत होते, त्यांच्यावरती काय संस्कार झाले त्याबद्दल बोलत होते. पण त्यांच्यावरती संस्कार होण्यासाठी ती संस्कारी घरातली आई असणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या बाळावरती उत्तम संस्कार करण्यासाठी घरात असणारी बाई सुशिक्षित आणि सुसंस्कारी असणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना पटतंय ते ते बाबा हो हो म्हणतात. इकडे पण ज्यांना पटतंय त्या पण आई होय होय म्हणतात. तर शाहिरी पोवाडा, मर्दानी पोवाडा हा फक्त मर्दांनीच गायचा असतो का होताई? तर मुळीच नाही. ती तुमच्या आणि माझ्यासारखी एक महिला सुद्धा गाऊ शकते. त्याचं उदाहरण मी आहेच, तुमच्या समोर उभी आहे. आणि अनेक महाराष्ट्रात महिला शाहिरा आहेत की ज्या पोवाडा गातात. सांगण्याचा उद्देश असा आहे की मर्दांनी पोवाडा हा फक्त मर्दांनीच गायचा नसतो, तर ती तुमच्या माझ्यासारखी एक महिला सुद्धा गाऊ शकते. समाजकारण असो, समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतेय. राजकारण असो, अर्थकारण असो, समाजकारण असो, ती कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीये. अशा होत्या माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, अशी होती माझी राणी लक्ष्मीबाई, अशा होत्या माझ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. तर त्यांचाच एक नारी शक्तीचा छोटासा अगदी 3 मिनिटात 3 ते 4 मिनिटात, जास्त वेळ घेणार नाही. पुढील कला प्रकाराकडे आपल्याला जायचंय. आज महिलांची गर्दी खूप आहे हे पाहून आनंद होतोय. आणि खास ताई तुमच्यासाठी मी पोवाडा गाण्याचा प्रयत्न करणार आहे. आवडेल ना तुम्हाला? धन्यवाद. तर मारून टफावरती थाप झोप पुढे आपोआप. ऐका वीरांनो आणि माझ्या वाघिणींनो, या नारी शक्तीच्या पोवाड्यात, नारी शक्तीच्या पोवाड्यात जिजाऊ माता जन्म आली, जिजाऊ माता जन्म आली, जिजाऊ माता जन्म आली. सिंदखेड राज्यामध्ये रमली, सिंदखेड राज्यामध्ये रमली,
साहेब की ज्यांच्याकडून कसं बोलावं, कसं वागावं, कसं चालावं आणि आपल्या पोटी जन्माला आलेल्या बाळावरती संस्कार कशा पद्धतीचे करावेत असा आदर्श देणाऱ्या माझ्या जिजाऊ माऊली होत्या. आणि मग आजकाल आपल्याला समाजामध्ये दृश्य पाहायला मिळतं. आमच्या तिकडच्या शहरातल्या काही बायकांना फक्त मोबाईल, ते इंस्टाग्राम, ते रील आणि ते ब्युटी पार्लर ह्याच सगळ्या गोष्टींचं वेड लागलेलं आहे. आणि मग तिची साडी कशी, आणि मग मी पण आता ह्या सणाला अशीच साडी घेते, ह्या अशा अल्पशा विचाराच्या आजच्या काही महिला आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जिजाऊ साहेब या उलट इतिहास आपल्याला काय पाहायला मिळतो. गर्भावरतीच संस्कार केलेले होते. आपल्या बाळाला जन्माला येऊन काय करायचंय त्यांच्यावरती संस्कार केले होते. दांडपट्टा शिकवला होता आपल्या पोराला आणि यवनांना सळो की पळू करून सोडण्याचे संस्कार जिजाऊ माऊलींचे होते. थोडं पुढे जा, विचार करा ताई, आज आपण इथे उपस्थित आहोत. मी आज ह्या स्टेजवरती खंबीरपणे उभी आहे. याचं काय कारण आहे, याचं मूळ काय आहे? 1848 सालाला क्रांती ज्योती, क्रांती सूर्य ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात महिलांसाठी, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ज्ञानाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवली. त्या माऊलीनं कष्ट सोसले. समाजामध्ये बायकांवरती अन्याय, अत्याचार होणाऱ्या महिलांना त्या अत्याचारापासून दूर व्हावं यासाठी मुलींची शाळा सुरू केली. म्हणून आज आपण ताटमानेने सगळ्यांमध्ये फिरतो, चालतो, बोलतो, वागतो. म्हणून त्या सावित्रीबाईंसाठी काय म्हणावं वाटतं, काय नरकवास यातना भोगती आपला त्या काळी, आपला त्या काळी, आपला त्या काळी. आणि सावित्रीबाई खरी तयाची धन्य माय झाली. अहो कष्ट सोसून तिने स्त्रियांना सज्ञानी केले, सज्ञानी केले, सज्ञानी केले. स्त्री शिक्षण नव्या युगाचे पर्व सुरू झाले. मग आठवा त्या सावित्रीबाई फुले की त्या काय शिकल्या, त्यांनी शाळा सुरू केली म्हणून काही त्या जास्त फॉरवर्ड झाल्या का? मी म्हटल्याप्रमाणे आज समाजामध्ये ते चित्र पाहायला मिळतं की 4 पुस्तकं बाई शिकली, एखादी डिग्री त्या बाईला घेतली, घराचा उंबरठा एकदा का तिने ओलांडला. काळाची गरज आहे, स्त्रियांनी शिकावं, घराबाहेर पडावं. मग ते कुटुंबासाठी असेल आणि काय असेल, काळ बदलत चाललेला आहे, विज्ञानाकडे युग चाललेला आहे. परंतु तिने आपला धर्म, संस्कृती, आपला कुटुंब समतोल विसरू नये या मताची मी आहे. आणि हे प्रबोधन आज शाहिरांना करायची गरज आहे. हे वास्तव आहे, हे समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण या उलट पुन्हा इतिहासाकडे चला. ज्या बाईनं शिक्षणाची गंगा घरापर्यंत आणून दिली त्या बाईचा फोटो कधीही पहा, तिच्या डोक्यावरचा पदर आणि तिचा आडवं कुंकू कधी सुद्धा बदललेलं नाही. तर हे संस्कार टिकणं गरजेचं आहे. आणि ते संस्कार आज घरातल्या बाईपाशी जर टिकले तरच ते पुढच्या पिढीपर्यंत नेणार आहेत आपल्याला, आणि पुढच्या पिढीपर्यंत येणार आहेत. हे पुन्हा पुन्हा मी संस्कार आणि हो धर्म, संस्कार, संस्कृती का सांगते मी? पुन्हा आयोजकांवरच येतो फिरून आम्ही की धन्यवाद द्यावेसे त्यांनाच वाटतात की हा कार्यक्रम तो आहे की आपल्या महाराष्ट्राची परंपरा काय, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, आपला धर्म काय आहे, हे वेळोवेळी आपल्या लहान मुलांना कळणं गरजेचं आहे. आपल्या या सर्व बसलेल्या महिलांना कळणं गरजेचं आहे. जिजाऊ कोण होती, रमाई कोण होती, भिमाई कोण होती कळणं गरजेचं आहे. आणि घराघरात आम्हाला घोड्यावरती बसणारी जिजाऊ हवी आहे. परशासोबत पळून जाणारी आरची नकोय. हे नीट ध्यानात घ्या. जर जिजाऊच जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला शिवबा कळलेच नसते. सावित्रीबाई फुले आपल्याला त्यांनी जर ह्या शिक्षणाची कवाड उघडी करून दिली नसती तर आज मी इथं उभी नसते. जर आपल्याला रमाई कळली नसती तर
डॉक्टर बाबासाहेब एवढे साता समुद्रापलीकडे गेलेच नसते. आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभारणारी आठवा ती रमाई. तिने काय त्रास सहन केला, तिने आपल्या नवऱ्याला कसा पाठिंबा दिला होता. आणि आजकाल मग आपण आपल्या नवऱ्याला कसा पाठिंबा देतो. जरा कुठं गेला 5 मिनिटं बाहेर की हॅलो कुठं आहे हो, कधी येत आहे घरात. हा पाठिंबा महत्वाचा नाहीये, तर घराघरात आम्हाला आज अपेक्षित आहे ती म्हणजे नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असणारी आणि आपल्या बाळावरती उत्तम संस्कार करणारी जिजाऊ रमाई भीमाई माता हवी आहे. ते शाहीर आपल्या गीतामध्ये कसं सांगतात, कसं शिवबाला जसे घडवले तिने तशी जिजाई असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी दिनाची ती आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. अहो शिवाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. छत्रपती शिवाजी शिवाजी शिवाजीराजे कोणाला म्हणायचं, त्यांच्यावरती उत्तम संस्कार केले ते शिवाजीराजे कोणाला म्हणायचं. मी खच्छ दूर आहे का काही. अरे छ म्हणजे छातीत हत्तीचं बळ असणारे, तो म्हणजे त्रस्त मुलांना करणारे, तो म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगास जाणणारे. श्री म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी तेज, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे माझ्या जनतेचा राजा होता छत्रपती शिवाजी राजा. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. माता जिजाऊ गुणी बाळाला हो, माता जिजाऊ गुणी बाळाला घडवणारी असावी. भावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी. म्हणून घराघरामध्ये आम्हाला कोण हवे. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. 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 धन्यवाद. आणि यानंतर पुढील कला प्रकार. नमस्कार. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र मायभूमीमध्ये ही मायभूमी विविधतेने नटलेली आहे. म्हणून विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. आणि ते प्रयत्न तुम्ही आपण करत आलेलो आहोत पिढ्यानपिढ्या, आणि आजही करतो, उद्याही करणार आहोत. समस्त गावकऱ्यांची मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या शिवजयंती निमित्ताने या शिवचरित्रावर लोकसंगीताचा कार्यक्रम ठेवून महाराष्ट्राची लोकपरंपरा, महाराष्ट्राची देशाची संस्कृती आपण जतन करण्याच्या जेवढ्या उल्हासमय वातावरणामध्ये आपण करत आहात. गेल्या 1.5-2 तासापासून सुरू असलेल्या या महाराष्ट्राची लोकगाणी म्हणजेच
संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजे महाराष्ट्राची लोकगाणी. आपण हा पोहड्याचा लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. शिवचरित्राचा इतिहास आपल्या कानावर पडत असताना आता आपण जाणार आहोत तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये. तुमचं आमचं दैनंदिन जीवन काय आहे. संत आपल्याला सांगतात, संसार असावा नेटका कुठे नसावा फाटका, त्यामध्ये हरिनामाचा चुटका. म्हणून तुमचा आमचा संसार नीटनेटका राहावा म्हणून गेल्या 400 वर्षापूर्वी शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांनी अनेक भारुडांची निर्मिती केलेली आहे. त्यापैकी जवळजवळ 320 भारुड आहेत आणि या 320 भारुडाचे जवळजवळ 70 ते 80 विषय आहेत. पण इतके नाही, पण एक 10 मिनिटांमध्ये शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांचा आपण भारुड या ठिकाणी सादर करणार आहोत. ते भारुड का टिकलं? छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासामुळे. गोंधळ कोणामुळे टिकला? वासुदेव कोणामुळे टिकला? पोवाडा कोणामुळे टिकला? आमचं हे देऊळ कोणामुळे टिकलं? त्या छत्रपती शिवरायांच्यामुळं. म्हणून आपल्याला आज एकदा पुन्हा ऐकायचंय शांतीब्रह्मा एकनाथ महाराज यांचं भारुड. आज आपण समाजामध्ये पाहतो, लग्न वेळेवर लागत नाही, लागलेलं लग्न वेळेवर ते टिकत नाही. पहिली गोष्ट तर सध्याच्या काळात जो तुटवडा झालेला आहे तो पुरवठाच कुठून करावा हाच मोठा प्रश्न आहे. इथल्या सगळ्या तरुणांचं मी अभिनंदन करतो, त्यांना आशीर्वादही देतो की तुमच्या या शिवजयंतीमध्ये कोणी पिलेलं नाही, म्हणजे गेलेलं नाही. तुम्ही सगळे शिवचरित्र डोक्यात घेतलेलं आहे. नुसतं डोक्यावर घेऊन नाचणारे बऱ्याच गावात पाहिले आम्ही. आणि बऱ्याच गावातले एक छोटासा इतिहास सांगतो की अगोदर तर मुलांना मुली मिळत नाही, मिळाल्या मुली तर गुण जुळत नाही, गुण जुळले तर लग्न वेळेवर लागत नाही, आणि लागलंच वेळेवर लग्न तर ते लग्नही टिकत नाही, लगेच फारकतीवर येतं. याचं कारण काय आहे? तर याचं मूळ कारण आहे तुम्ही वेळ पाळलेली नाही. दुसरी गोष्ट, आमचा तरुण वर्ग हा व्यसनाधीन होत चाललेला आहे आणि तो व्यसनाधीन होऊ नये म्हणून जाता जाता एक छोटासा संदेश तुमच्या पुढे मांडतो. आमच्या जालना जिल्ह्याच्या पलीकडे घटना घडली, तुमच्या नाशिक जिल्ह्यात घडू नये म्हणून तरुणांना आणि तरुणीला आमची विनंती आहे, तिकडं काय घडलं ते तुमच्याकडे होऊ नये. अरे शनिवार भेटा रुबाब मोठा, शनिवार भेटा रुबाब मोठा, नवरदेव नटून आला. शनिवार भेटा रुबाब मोठा, नवरदेव नटून आला. त्याला त्याच्यामुळे उशीर झाला, होईल दुसराच नवरा केला. त्याच्यामुळे उशीर झाला, होईल दुसराच नवरा केला. त्याला त्याच्यामुळे उशीर झाला, होईल दुसराच नवरा केला. त्याला त्याच्यामुळे उशीर झाला, होईल दुसराच नवरा केला. अरे शनिवार भेटा रुबाब मोठा, नवरदेव नटून आला. शनिवार भेटा रुबाब मोठा, नवरदेव नटून आला. त्याला त्याच्यामुळे उशीर झाला, होईल दुसराच नवरा केला. त्याला त्याच्यामुळे उशीर झाला, होईल दुसराच नवरा केला. एक महिन्यानं मुहूर्त काढला, बाई पाहुण्याला निरोप धाडला, बाई पावड्याला निरोप धाडला, बाई पावड्याला निरोप धाडला. सारी वऱ्हाडी मंडळी आली, नवरदेव घोड्यावरती चढला. नवरदेव घोड्यावरती चढला, नवरदेव घोड्यावरती चढला. विजयच्या मोर नाचाची पोरं, विजयच्या मोर नाचाची पोरं, मित्र परिवार प्याला, सारा मित्र परिवार प्याला. त्या डीजेमुळे उशीर झाला, तिनं दुसराच नवरा केला. त्याला तिच्यामुळे उशीर झाला, तिनं दुसराच नवरा केला. त्याला तिच्यामुळे उशीर झाला, तिनं दुसराच नवरा केला. असं तुमच्याकडे होऊ नये. हो, खरं तुमचंच काम आहे टाळ्या वाजायचं, कारण तुमच्या वेळेपर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. संसार असावा नेटका कुठे नसावा फाटका, त्यामध्ये हरिनामाचा चुटका. म्हणून शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भारुड या ठिकाणी आम्ही सादर करतो.
पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भारुड मांडी अगोदर एक काही परंपरा आहे. काय परंपरा आहे? म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पडली या रूढी जगाच्या प्रचारे, चालली व्यवहारे सत्य माना. त्या भारुडाच्या अगोदर आपल्याला भजन करावं लागतं आणि मग ते भजन आम्ही म्हणणार आहे, तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्या. चालेल ना? आपल्याला ऐकायचं भारुड. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठीला मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठीला मांडला. विठूचा गजर हरिनामाचा शिवला त्याचा, त्याचा डोला गेला त्याची, त्याची राणी हो त्याची. तरी म्हणलो मी ते किती 7-8 जण उभे, बाई कुठून आली? कोणाला शिव्या द्यायला लागल्या तुम्ही? काय तुम्ही कोणाला शिव्या द्यायला लागल्या? हा, इथं आमचं भजन कीर्तन चाललंय. तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घाला ते. अरे बापरे, मला सांगा बाई, आमच्या भजन कीर्तनाचा तुम्हाला काय त्रास आहे? काय त्रास आहे? हा? अहो तुमच्या भजन कीर्तनाला महानवरा मला घरात मारायला लागला. मी लोकांना म्हणते धावा धावा, वाचवा वाचवा. या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी जाईना. तुमच्या नवरा बायकाच्या भांडणामुळे आमचं भजन कीर्तन बंद पाडता का बाई? हा. मला सांग नेमकं तुला झालं काय? झालं काय? हा? भाऊ मी म्हणते ना, नग 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 नगच मला. पण काय न ग? नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. मला सांगा बाई, या वयामध्ये तुम्हाला नवरा नको म्हणायला तुम्हाला झालं तरी काय? आता या वयात नवरा नको म्हणायला मी येडी का खुळी? रडू नको, रडू नको, रडू नको. हे? रडू नको. तोंडाला सांग ना काय झालं तर. कोणत्या तोंडाला सांगू भाऊ तुम्हाला? आणि तुला किती तोंड आहे? एकच. मग त्याच तोंडाला सांग ना, दुसऱ्या तोंडाला मला समजायचं नाही. अहो फाटकीच लुगडी तुटकीच चोळी. बर, फाटकीच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायली बाई म्हणे, फाटकच लुगडं तुटकी चोळी. अहो आडजूनच लुगडं दिसायला लागलं, चांगली चुंगली चोळी दिसायला लागली. म्हणा फाटकच लुगडं. याला म्हणते मागून आला आणि भीत पाडून गेला. मला सांगायला लागला, जरा चापून चुपून निसली म्हणून नादर दिसत. बर, माझा तू निचकून टाकू नकोय बाई. अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले तुरलो. असं असं असं. अहो बाई, ते फाटका असावं पण नीट का असावं, त्याला धुवावं शिवावं नंतर लेवावं. ऐकलं ना भाऊ? मला सांगायला लागला शहाणा, त्याला धुवावं शिवावं नंतर लेवावं. आता मी का तशी धुण्याजोगी नाही का, लेण्याजोगी नाही का, शिवण्याजोगी नाही? मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय तो रानाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. अहो लेण्यासाठी आणि येण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं का? भाऊ नुसतं ईदभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. आता काय कमी अजून बी कारण नाही. कारण अहो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा वा, नुसतं कळण्याच्या भाकरीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. बर, लय खमंग लागती, लय गोड लागती बाई. एक दिवस खाल्ली तर गोड लागत. आमच्यासारखं रोज रोज खाऊन पाहिजे पडत कसा आकडा उठत होते मग कळत. हा, अहो बाई ती आंबाड्याची भाजी लय चवदार लागते. बर, हा समोर ठेवायचा तवा, कवा खाली जाळ लागन तवा. बर ठुला मग, आणि मग तेल टाकायचं, भाजी टाकायची, मग खाली वरी खाली वरी. बस 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 बस, काय झालं? लय खाली वर केला भाजी करपून जाईन ती. आणि मग ती भाजी खावा बाई. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला बाई. बिघडलं कुठं? त्यावर तेलाची धारच नाही, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. खाण्यासाठी लेण्यासाठी कोणी लग्नाचं नाव
नवरा सोडतं का अहो बाई? भाऊ अजून बी कारण आहे. आता काय कारण आहे? अहो मोडकच खरं तुटकच छप्पर, बर मोडकीची खरं तुटकीची छप्पर. बाई तुम्ही काय करा याच्यासाठी आहे हा. ना टीव्हीच्या बातम्या ऐका, पेपर वाचा. या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले. येत्या 2 वर्षात बेघरांना घर दिल्या जाईल. झोपडपट्टी हे योजना, बस. इंदिरा आवास हे बघा. योजना. हे बघा. मला ही योजना आणि ती योजना. अहो असंच आमच्या गावातला तो गरम सेवक म्हणला होता. कोण म्हणला होता? गरम सेवक. गरम. हो बाई ते गरम आणि गार नसतं ते, मग त्याला ग्रामसेवक म्हणतात. हो त्याचं ऐकूनच गेलते. कुठं? त्या पंचायत समितीत गेलते लगेच. समितीत? हो समिती नाही हो माय, हा. त्याला पंचायत समिती म्हणतात. हो तिथंच गेलते. काय झालं मग? ऑफिसर म्हणला की बाई तुझं नाव दलिंदर रेषेखाली ना. हो तो साहेब तुम्हाला दलिंदर कशाला म्हणेल बाई? मग अहो त्या सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात. आमच्यासाठीच. हो. कस काय बरं त्या? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. मी नाही पियत, माझा नवरा पियत. मी पिण्याबद्दल नाही हो तुम्ही तर म्हणले बाई तू पिएल पिएल. पीएल नाही, बीपीएल. बीपीएल म्हणजे बीपीएल नाही कळत. हा. म्हणजे तुम्ही एसी मध्ये येताय. नाही नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो, झोपडपट्टीवर एसीत नाही येत. अहो तसं नाही हो बाई, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येताय. नाही नाही मला एसटीत मळमळ होती, मी टमटमलाच येत असते. हो अर्ध तिकीट असलं तरी मी. कसं कसं सांगा या बाईला. अहो बाई तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये दारिद्र्य रेषेखाली येताय. हा मग दलिंदर म्हणा सरळ सरळ. हा. दलिंदर तर बाई आम्ही सगळे आहेत. कोण कोण? गडीवरले आबा आहे, ट्रॅक्टरवाले जिजा आहे, माडीवरले अण्णा आहे, आमचं अर्ध गाव दलिंदर लगे. हो सगळ्यात पिवळं कार्ड आहे असं. सगळ्याकडे पिवळं कार्ड आहे. मग झोपडपट्टी योजना कशा जात्या? मी काय म्हणतो बाई, आहे तशी त्या घरात राही ना. राहिले असते ना. मग बिघडलं कुठं? त्या देवाला देव घर नाही, मला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. अहो बाई मोडकाच पलंग तुटकीची नेवार, मोडकाच पलंग आणि तुटकीची नेवार. बाई मानवी जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. तुम्ही सांगितलं मला पटलं. बरोबर. आता तुम्ही गादी, पलंगण, उशीर, मच्छरदाणी मागायला लागले. अहो भाऊ तुम्हाला काय सांगा, लोकांचं बघावं नवल वाटतं, घरचं कौदार हे असं वागत. काय झालं? अहो आम्हाला वाटत नसं का आमच्याकडे गादी असावं, पलंग असावं, त्या गादी पलंगावर आमच्यासारख्या नवरा बायका टुन 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 उड्या हाणा मग. तुम्ही टुनटुन उड्या मारा नाही तर धन धन उड्या मारा. हा माझं ते म्हणणं नाही. तुम्हाला गादी पलंग पाहिजे हा. ना, तुम्ही एक काम करा बाई. काय करा? तुम्ही काय करा, महिला गट करा. काय म्हणले तुम्ही? महिला गट करा. आता ही महिला म्हणजे काय? ठीक आहे. महिला सुद्धा समजत नाही या बाईला. किती किती अडाणी राहिली बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही. हा बाय आता मला अडाणी म्हणते. 7-8 लेकराची माय झाली मी मला अडाणी म्हणते. हो ना. 7-8 लेकराची माय झाली. हो आता अडाणी नाही राहिली. आता कशाची अडाणी? म्हणजे जास्त लेकर झाल्यावर माणूस जास्त शहाणं होतं का? आणि मग बाई तुम्हाला तरी 2 वर्ष म्हणून एक लेकरू होत असं. हो इकडे गावात गल्लीत कुत्रीला, इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी 7-8 पिल्ले होते, ते बी रंग बदलून. मग त्याला काय, तिला काय बचत गटाची चेअरमन करता का काय? लेकर व्हायला अक्कल लागत नाही बाई. मग झालेल्या लेकराचं संगोपन कसं करावं, त्याला काय बनवायचं, त्याच्यासाठी संस्काराची गरज आहे, त्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. हा आता तुम्ही बोलले सगळं खरंय, पण आता आमच्या आई बापाला आम्हाला शिकलं नाही ना तसं. आता शिका. हं. हो आता कधी शिका? हो सर्व शिक्षा अभियान आहे, इडवटी शाळा आहे, साखर शाळा आहे, पूर्ण शिक्षण आहे. तुमच्या सारख्याना रात्रीच्या शाळेला जावा. मला सांगायला लागला शहाणा रात्रीच्या शाळेला जावा. आता तुम्ही सांगा भाऊ दिसभर मजुरीला जावा, सांच्याला घरी यावा, खावा प्यावा, हे म्हणतो तसं शाळेला जावा आणि मग निजावा कावा. तुम्ही सांगा. निजावा कावा निजणार लय जोर दिसतो बाई तो. आणि मग अहो बाई ती काय शाळा रात्रभर असते काय? मग घंटा दीड घंटा असते. बर. तुम्ही महिना दीड महिना गेला ना बाई तर तुम्ही साक्षर व्हाल. हा तर तुम्हाला लिहिता वाचता येईल. आमची लहान लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात, फड 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 इंग्रजी बोलतात. हो तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. परदिवशी माझी बहीण आलती नासकाऊ. नासकाऊ. हा. बर बर बर. तिचं ते नाना पिंट्या नाही का, हा. त्या पिंट्यामध्ये जाई माईला मम्मी बापाला पप्पा, माईला मम्मी बापाला पप्पा, माईला मम्मी हो. बापाला पप्पा. माईला मम्मी बापाला आणि तुम्हाला पप्पा. काय म्हणायचं? बाई मला तर म्हणे आमटी मला रुपये दे, आमटी मला रुपये दे, आमटी आमटी आमटीच म्हणायचंय बाई मला. आमटी. आमटीच म्हणायचंय मला. आमटी म्हणायचा. हो बरं झालं तुला तेव्हा भात नाही म्हणला, नाही तर काढून खाल्ला असता त्याला.
अहो बाई तुम्हाला ती आंटी नसेल म्हणाला, मग तुम्हाला म्हणाला असेल आंटी, हा असंच काहीतरी म्हणलं बा. तुम्हाला म्हणायचं आंटी हा. आणि तुमच्या नवऱ्याला अंडी ना. काय सांगा या बाईला. अहो बाई मी काय म्हणतो, तुम्हाला गादी पलंग पाहिजे हा. ना, तर मग महिला गट करा. आलेच का पुन्हा तुम्ही तिथं? अहो महिलाच म्हणजे काय? अहो बायाला म्हणतात महिला, काय म्हणले तुम्ही? बायाला म्हणतात महिला. म्हणजे बायाला म्हणतात महिला, महिला. आणि गड्याला म्हणतात बैला. ब- हे नव्हतं माहित मग मला. नाही खरंच नव्हतं माहित. अहो नाहीतरी तुम्ही चार भीतीच्यात आम्हाला तेच केलं, पण चार माणसात तरी सांगू नका ना. मी काय म्हणतो, तुम्ही 10-20 बाई एकत्रित या, हा. एक बचत गट स्थापना करा. हा. त्या बचत गटाला नाव ठेवायचं, एका बँकेला जोडायचं हा. आणि त्या बँकेला मग 1500 रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे. ऐकलं का अक्का? ध्यान देऊन ऐकायचं बरं. मला सांगायला लागला शहाणा, 1500 बँकेत नेऊन ठेवायचे आणि उद्या चालून त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे? सांग बाबा. आडाणी म्हणलं तर राग येतो या बाईला. अहो बाई त्या साहेबाची जरी बदली झाली तर तुमच्याकडे पासबुक असतं ना. पासबुक इथं एका बुकाची पंचायत म्हणा. 5 बुक. 5 नाही हो, पासबुक म्हणजे त्याच्यावर तुमचं नाव असतं, तुमचा फोटो असतो. बाई महा फोटो आणि काढा बरं 2-4 मग लगेच. फोटो म्हणले की चालली वर तोड करून लगे. त्या फोटोमुळे नावामुळे तुमचे पैसे कुठे जाणार नाही. मग 0% व्याजाने कर्ज घ्या, मग गादी घ्या, उशी घ्या, पलंग घ्या, मच्छरदाणी हो घ्या. ऐका ना, तुम्ही गादीचं नाव काढलं म्हणून माझ्या ध्यानात आलं. परवा दिवशी मी गेलते त्या पवार भाऊच्या घरी. बर त्याचा हात पंक्चर झालता ना, त्याला पाहायला गेलते. गाडी पंक्चर झाली असेल. नाही हात पंक्चर झालता. अहो गाडी पंक्चर अहो, होता, हात पंक्चर झालता हो. हात कुठं पंक्चर होतो का? अहो ते नाही का ढवळ शिपीत बांधलं होतं, गळ्यात लोडणं लटकेलं आणि हात लटकेला होता. त्यांचं काय म्हणते त्याला? त्याला फ्रॅक्चर म्हणतात मग. हा. हा. असंच काहीतरी झालतं. तर बाई त्याला पाहायला गेलती. बाई तुम्हाला सांगते, मला एवढं नवल वाटू लागलं. त्यांच्या इथे नुसतं गादी पाहिली, गादी अक्का तुम्हाला सांगते गुडघे इतकी तर नुसतं गादी होती. मला एवढं नवल वाटू लागलं. मी गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते, गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते, नुसतं टकमक गुडघे इतकी तर नुसतं गादी होती बाई. बाई गुडघा खाली आहे, याला कंबर म्हणते. तुमचं बरोबर ध्यान. बाई माणसाच्या कमराईवर मनका गेला पण तनका गेला नाही. अहो तसं नाही बाई, गुडघा खाली आहे, याला कंबर म्हणते. मग इतका हुकाता माणूस. मग 2-4 बोट हुकाव का, हातभर हुकावलं नाही. बरं सांगते ना काय हा. झालं, या इकडं. हा ती अशी गुडघे इतकी गादी, ती बरोबर. गादी अशी चमचम 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 करीत आहे गादी. बाई तुम्हाला सांगते, त्या गादीवर एकदा बसलं तर 3 दौडायला बाई मी. अहो बाई मग ती गाडी नसेल, हा. त्याला सोफा सेट म्हणायचं. आता सोफा सेट होता का अवघड सेट होता ते नाही माहित मला, पण होतं काहीतरी. अहो बाई मी काय म्हणतो, हा. तुम्ही मच्छरदाणी लावून झोपा ना मग. हा ती मच्छरदाणी ना. हा. बाई त्याचं तर लयच वेगळं आहे. दुसरं सांगते ना. बर हा. ती मच्छरदाणी दिली होती आमच्या गावात त्या नरसाबाईना. कोणी दिली होती? नरसाबाईना. सरसाबाई असेल, नाही नरसाबाईना. राखमाबाई असेल. अहो नरसाबाईना म्हणलं तर- नरसाबाई कुठं नाव असतं का? अहो ती नाही का हो, ती ढवळी शिपी साडी घालती, ती दयाखान्यातली काय म्हणते तिला? हा नर्स. हा. आणि तिला नरसाबाई म्हणता का मग? सांगते ना काय झालं. तिला दिली मला मच्छरदाणी. मी काय केलं, मच्छरदाणी लावली अशी पलंगाच्या भोवती. बरोबर आहे. आणि मी झोपले पलंगाच्या खाली. असं काऊन डोकं लावलं बाई तो? मी काय म्हणलं, त्या मच्छराला चकमत द्यावं आपण. तू त्या मच्छराला चाकमा द्यायला लागले आणि इतक्या लोकांना गुलकंडी द्यायला लागली. मी काय म्हणतो बाई, हाय तशी ठिकाणी झोप. झोपले असते ना. मग बिघडलं कुठं? त्यांना रंबी छाना नाही, मला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. बाई संसार दुःखामुळं उकडून इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. तुम्ही गोड बोलून, नवऱ्याशी गोड बोलून गोड संसार करून घ्या. तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. हो, तुम्ही बोलले ना भाऊ, आता माझ्या सगळं ध्यानात आलं आलं. ना? ही का जनार्दनी समरस झाली, जमलं सद्गुरुला शरण गेली. वा वा वा. म्हणजे आता आमच्या भावड्याचा तुमच्या मनावर परिणाम झाला. झाला ना? घरी जाऊन नवऱ्यासंग भांडणार नाही. पण मला काही तो हा भरोसा नाही. तुम्हाला जर भरोसा नसेल ना भाऊ, तर मी तुमच्या गळ्याची शपथ घेतो. त्या गाडीची शपथ आणि आण घेऊ नको. मग? ताई तुम्हाला तरी भरोसा आहे का या बाईचा? त्या आमच्या गल्लीतल्याच आहेत. हा मग एक काम कर बाई, हा. माझ्या गाडीची शपथ घेऊ नको. मग? सगळे आमच्या या गावच्या महिला मंडळी, शिरसोटा गावच्या सगळं महिला जमलेल्या आहेत.
शिवजयंतीच्या निमित्ताने. मग आता महिला जमल्या म्हणजे तिथे हळदी कुंकाचा कार्यक्रम आला, आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम आला म्हणजे नाव घेण्याची परंपरा आलीच, है का नाही? मग मला एवढ्या महिल्यामध्ये तू तुझ्या नवऱ्याचं नाव घे. आता कशाला जुनं उखरीत बरोबर नाही नाही, घ्यायला लावायचं ताईला. हो, सगळ्या जणी हो म्हणलं तर घेते, घेऊ का? ऐका, खन खन कुदळी मन मन माती. झालं का लगे? अहो सुरूच नाही झालं. खन खन कुदळी मन मन माती, बुरुज खनला अर्ध्या राती, त्यात निघालं माणिक मोती. राजान दिलं राणीच्या हाती, राणी ठेवला पलंगाच्या गाती. अंग्रेज लोक भरतार कुठे गेले, आंघोळीला गेले. जीव वाढ त्याला लाज वाटते मला, नवरा कशाला केला पान खाण खायला, दागदागिने लिहायला. कांडून कुंडून पंचमी गेली, कांडता कांडता लागला डोळ्याला की चाला. पळापळाची करते गोंडे गणवाले, वाकड सोंडे गण, चौथीचे मोदक लाकड लाडू लक्ष्मीला. जीव वाढू लक्ष्मीची पाडू गाठी लगेच आली. पित्तरपाडीचे नेसते डाळ, घटाळा घालते माळ, घटात बसते घटीशी रंगणाने केली. दाटीशी रंगणाचं घेते सोने, दिवाळीचं केलं यानं. दिवाळीची लावते पण तिसट आली नाही, तिसटीचं करते नागदेवा. सक्रातीने केला धावा, सक्रातीची घेते सुबड. पुन्हा आली दुधड, कुणाची तीन ठिकाणी शिमग आला आणि शिमग्याची खेळते. रंग पाडवा झाला दंग, पहिलीची काढते सोजी, आधीचं काढते करा. सांगते तुम्हाला जोडून करा, एक झालं की ऑपरेशन करा. एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुला शरण गेले. आणि तो रस येथे नाही, मला दान दान नको बाई, नवरा नको बाई, मला दान दान नको बाई, नवरा नको बाई. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपण पाहिला. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र भोगितो कष्ट, छळती हे दृष्ट, कापिती गायी भर रस्त्यात. आबरू महिलांची वाड्या बसत्यात, घेती कोंडून घरात बसत्यात. हे त्या काळात होतो. पण शिवाजी महाराज जन्माला आले, स्वराज्याची स्थापना केली. अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक लोक पगारावर नव्हते हो, मग कशावर होते? त्यांना शिवाजी महाराजांनी बोलवावं, मला या स्वराज्यासाठी लढायचं, मला या स्वराज्यासाठी मरायचं. आणि अनेक मावळे असे धारातीर्थ पडले आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. आणि मग ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी तो स्वराज्य राज्याभिषेक तो कसा झाला ते एक आमंत्रण सांगण्यासाठी आपल्या गावात एक गोंधळी येतोय. आणि ते गोंधळी तुम्हाला आमंत्रित करतो. काय म्हणतो, काय निरोप आहे त्या गोंधळाचा, ऐकूया. राज्याभिषेक सोहळा. ओ ताई, ओ दादा, ओ काका, अहो चला. अहो कुठं म्हणून काय विचारता? अहो आज 6 जून 1674 म्हणजे आज माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा. अहो खास गड उतर होऊन हा गोंधळी तुम्हाला आमंत्रण द्यायला आला. अहो चला, अहो चला, अहो चला, चला चला रे चला गड्यानं, चला चला रे चला गड्यानं, चला चला रे चला. धन्य जिजाऊ, धन्य जीवबा, धन्य सह्याद्री झाला. धन्य जिजाऊ, धन्य जीवबा, धन्य सह्याद्री झाला. अहो धन्य सह्याद्री झाला. रायगडावर राज्याभिषेक रकबग चौकड सारी सारी नवीन कारागिरी. पताक्या गाडी संपत्ती नव्या तलवारी. हत्तीवरती नवी अंबारी दिवाळी वाटे मला. हत्तीवरती नवी अंबारी दिवाळी वाटे मला. रायगडावर राज्याभिषेक सोहळा जाऊन चला. रायगडावर राज्याभिषेक सोहळा जाऊन चला. मंडळी, आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा आहे म्हणून काशीवरून वेदशास्त्र संपन्न पंडित यांना बोलवून घेतलं. ते पंडित कोण होते? काकाभट्ट पंडित अन्य राज्याभिषेक करती धन्य. दूर करतील
तिची अब्रू वाचवणारा, परस्त्रीला माते समान जाणणारा असा आपला राजा. अहो काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सून. अहो त्या तरुणीला आई म्हणाला असा आपला राजा होता. म्हणून असं न होणार छत्रपती अनादी कधी ना झाला, असं न होणार छत्रपती अनादी कधी ना झाला. रायगडावर राजाभिषेक सोहळा पाहून चला, रायगडावर राजाभिषेक सोहळा पाहून चला. चला चला रे चला गड्यांनो, चला चला रे चला, चला चला रे चला गड्यांनो, चला चला रे चला. हा. हो. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन तयार झालं. हे किती मनाचं होतं. हिरे माणिक मोती सोन बोलून बत्तीस मन, हिरे माणिक मोती सोन बोलून बत्तीस मन. मंडळी, एक एक पायरी महाराज चढत असताना या स्वराज्यासाठी आणि या सर्व नागरिकांसाठी प्राणपणाला लावणारे मावळे त्यांना आठवत होते. राजे आधी लगीन कुंढाण्याची मंग माझ्या रायबाची असं म्हणणारा तानाजी मालुसरे राजांना आठवू लागला. राज एवढी संधी द्या की मला राज असं म्हणणारा शिवकाशीत माझ्या राजांना आठवू लागला. हो, आणि मग त्या राज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या सिंहासनावर बसले. ते सिंहासन 32 मनाचं हिरे माणिक मोती सोन बोलून 32 मन. सिंहासन शिवकल्याण विराजमान, घडविलं ते सिंहासन शिवकल्याण विराजमान. छत्रपतीवर छत्र धरती चौऱ्या ढळती तुला, छत्रपतीवर छत्र धरती चौऱ्या ढळती तुला. रायगडावर राजाभिषेक सोहळा पाहून चला, रायगडावर राजाभिषेक सोहळा पाहून चला. हे चला चला रे चला गड्यांनो, चला चला रे चला. ओ काकू, ओ काकी, ओ चला, ओ चला, ओ चला. हॅलो. या राज्याभिषेक सोहळ्यानंतर मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गेले 1.5 ते 2 तासापासून आपण या ठिकाणी बसलेला आहात, त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमातले शेवटचे 17 मिनिटं राहिलेले आहेत. खरं तर आयोजकांनी सांगितलं आता अफजल खान वधाचा पोवाडा म्हणा, त्याच्यापैकी एक जण म्हणतायत शाहीर बाजीप्रभूंचा पोवाडा म्हणा, तिसरे म्हणतायत दोन्ही पोवाडे म्हणा. आणि हे दादा ऐक ना, त्यांनी खूप मोठे पैसे दिलेत तुला, ह्या भावात काय मागे, जरा ताट बस. त्यांचाही काही दोष नाही दादा, त्यांना प्रत्येक चॅनल बदलायची सवय. 2 तासापासून एकच चॅनल चाललंय, तर ताट बसा. खरं तर एका कार्यक्रमात 3 पोवाडे म्हणायचे म्हणजे सोपं नाहीये, पण आपल्या आदेशाप्रमाणे मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. ही 2 पोवाडे, दोन्ही पोवाड्यातला छोटासा भाग आपल्यासमोर मी सादर करणार आहे. त्यानंतर जी लोकगीतं आपण शाहीर रामानंद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकली असेल, ती लोकगीतं 3 आहेत, ती थोडक्यात सादर करण्याचा मी प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सर्वांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मग दोन्ही पोवाडे म्हणायचे, अगोदर ऐकायचं आपल्याला
प्रतापगडचा रणसंग्राम. धन्य धन्य शिवाजी शिवाजी राजा जन्माला आला आणि या माझ्या राजानं अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला. तो मावळा कसा होता? कसा सह्याद्रीचे पुत्र मावळे गर्जना केली. मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. तो थिप्पाड ताकदीचा अफजल खान मजल करत निघालेला आहे आणि मजल करत निघालेला खान तुळजापुरात आला आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला. मेलेला मुर्दा दरबारात हजर करण्यासाठी हे विचार चक्र चाललं होतं त्या अफजल खानाचं. पण दादा, माझा राजा काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजाने त्याचाच नाव त्याच्यावर उलटवला आणि भेटीची जागा ठरवली. ती कुठे म्हणाल? प्रतापगडच्या पायथ्याशी. त्या खानाचा सुंदर असा शामियाना उभारला होता आणि त्या शामियान्यामध्ये खान वाट बघतोय
कब आएगा शिवाजी, आएगा शिवाजी, कब आएगा शिवाजी. पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब जगदंबेला प्रार्थना करतायत आणि म्हणतायत, जगदंबे देवी स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे लेकरू धावग हकेला, आई भवानी बळ दे जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो. आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जाते. जगदंबे त्याला यश दे, आई त्याला यश दे. आणि मंडळी अखेर शिवाजी राजाने जिजाऊ मासाहेबांना वंदन केलं, भवानी मातेच्या चरणी नतमस्तक झाले आणि राजे गड उतार झाले. राजे खानाच्या शामियानाजवळ आले आणि मग खानानं राजांकडे बघितलं, राजानं खानाकडे बघितलं आणि मग खान म्हणतोय, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. आणि मग काय घडलं, काय आलिंगन दिलं राजाला. राजाला कप्तानचा विमानाला कटरीचा वार त्याने गेला. राजानं डाव वळला, वागणं हे केलं भागिले त्याच्या उदराला. म्हणून थांबतो शुभावरती वार करण्याला होता बाजूला 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 होता जीवा म्हणून शिवा होता जीवा म्हणून शिवा शिवाजी राजानं अफजल खानाचा कोताळा बाहेर काढला आणि राजे म्हटले, नाही आता खूप काम झालं, जरा आता जरा पार्टीचं बघूयात. चालेल का? काय म्हणत होतो तुम्ही? शिवाजी राजाने अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि राजे थांबले नाहीत. स्वराज्यामुळे अनेक किल्ले गडकिल्ले ताब्यात घ्यायचे होते राजांना आणि राजे पन्हाळगडावर पोहोचलेले आहेत आणि त्या पन्हाळामध्ये जरा ताडबस झाला, थोडाच वेळ राहिला आता. फक्त काय सादर करतोय त्याचं लक्षपूर्वक ऐका. सिद्धी जोहर आणि फाजल खान यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिला असताना काय प्रसंग घडला हा या कार्यक्रमातला तिसरा पोवाडा आपल्या समोर सादर करतोय.
धन्य धन्य माझी प्रभुवीर रणधुरंधर शूर बहादर तसा तो धगधगता अंगार दिवस असो वा असो अंधार रण मैदानी लढे झुंजारली या अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला "अपमान!" अब शिवाजी को कौन पकडेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला आणि त्यावेळेचा तेलंगणचा सिद्धी जोहर कडवा पठाण आणि फाजल खान शिवाजी राजांना पकडण्यासाठी पुन्हा निघाले. प्रचंड अशी फौज घेऊन आले आणि पठाराच्या भोवती वेढा दिलेला आहे आणि या वेढ्यामध्ये मार्च महिना गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला आणि आता मात्र काय करावं राजांना कळेना. आणि मग काय घडलं? काही सुचणार शुभाला हो, काही सुचणार शुभाला सिद्धीने घातला घाला हो, सिद्धीने घातला घाला विचार मनामध्ये आला गणी मी काव म्हणे उभं शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. राजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा, आपल्यासारखा चालणारा कोण? तो म्हणजे शिवा काशीद. या शिवा काशीदला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, होईल आज जातो की. पण शिवा, याचा काय परिणाम होईल माहितीये तुला? शिवा म्हणाला, होईल आज माहित आहे की मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच ना राज. पण राज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात ना राज, तर माझ्यासारखे लाख शिवा हवी तयार होती. आणि एवढी संधी जर तुम्ही दिली ना मला राज, तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल हो राज. एवढी संधी द्या की मला राज, एवढी संधी द्या. त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली आणि महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला आणि शिवा म्हणाला, राजा, अहो आमच्या सारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आलं, आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करला हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळे बाजीप्रभू बांधल महाराजांची पालखी घेऊन निघाले आणि दुसरीकडे शिवा काशीद यांची पालखी घेऊन निघाले. कसे? रात्रीच्या पहिल्या प्रहरास बाजी सुनती पावसानं ओली झाली धरती, दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या गावात झाला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं आणि तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि कळालं सिद्धीने तलवार काढली आणि शिवावर धरली. ए
ए सच बता, सच बता तू कोण है? शिव हसला आणि म्हणाला, अरे मैं हूं शिवाजी. सिद्धी म्हणतोय, सच बता वरना मारा जाएगा. त्यावेळेला शिवा म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? आणि कळाला सिद्धीची तलवार चालल्या गेली, शिवावर धरल्या गेली, शिवा मारला गेला आणि शिवा संपला. ज्याने स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी राजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या शिवा काशीद यांना हा शाहिरी मानाचा मुजरा. पण इकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतायत, राजा आता येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा, आम्ही या खिंडीत राहून शत्रूला अडवून धरतो. आणि राजा म्हणतायत, नाही बाजी जीवाची बाजी लावून आपण इथं आलोय ना, आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतायत, नाही राजा ऐका की राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही सुखरूप विशाळगड गाठा, तुम्ही पोहोचलात ना की आम्हाला तोफेचा इशारा द्या. जोपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही तोफांचा आवाज कानावर येणार नाही, तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही राज. या बाजीचं वचन आहे तुम्हाला राज. आपण विशाळगड गाठावा राज. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रसंग घडला, काय उभा राहून बाजी खिंडीला करी शिवबाला, तुम्ही सुखरूप इथं जावा, वावा जावई शरणाला, तुम्ही गेलं पाहिजे आलो आता कितीला, मी ठार करतो सिद्धीला.
मान लावला तर जयघोष ऐकून. असे होते स्वराज्य सूर्य काबिले शौर्य वर्णवे कार्य निर्मिती गजापूरची खिंड. वीरबाजी प्रभू बलगंड सुख भूल माफी करावी खाली धरावी कीर्ती वर्णावी कल्याण कवीचा हा छंद. पंडितो गुरु देवानंद मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या 2 तासापासून चालू असलेला हा कार्यक्रम आपण खूप शांततेच्या सहकार्याने पार पाडला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पोवाडा होईपर्यंत आपण सर्वजण खूप शांततेचं सहकार्य आम्हाला केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आयोजकांचे धन्यवाद. आणि या कार्यक्रमातले शेवटचे 3 लोकगीतं आहेत, त्या 3ही लोकगीताचा एक अंतरा सादर करून आम्ही आमच्या सेवेला पूर्णविराम देणार आहोत. खरंच शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राची आन बान शान. ज्या शिवछत्रपतींना आपण मानतो त्या शिवछत्रपतींचा इतिहास, ज्या शाहिरांच्या अमोघ तेजस्वी आणि दिव्यवाणीतून आपण सगळ्यांनी बघितला, त्यासाठी एकच पुन्हा आणि समस्त ग्रामस्थ शिवसैनिकतर्फे आम्ही तुम्हा सर्वांना मुजरा देतो आणि आपलं मनस्वी खूप खूप शिव धन्यवाद देतो. आणि यानंतर दोन लोकगीत होतील आणि कार्यक्रमाची सांगता आयोजकांच्या सांगितल्यानंतर होईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. थांबतो. धन्यवाद दादा. तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख आल्याप्रमाणे हा जो तुम्हाला ताई संच दिसतोय हा सगळा एका घरातला आहे. इथं हार्मोनियम वरती बसलेले आहेत ते माझे आदरणीय सासरे शाहिरांचे गुरुजी. तुम्हाला कीबोर्ड वरती दिसतोय सोहम उगले माझा पुतण्या आहे. इथे ढोलकीवरती जे दिसतात तुम्हाला शाहीर जे जे पोवाडे गातात, आम्ही जे जे काही आता इथे सादर केलं त्या पोवाड्यांचं, त्या लोकगीतांचं जे लिखाण आहे, आपण ज्याला कवी म्हणतो, लेखक म्हणतो, ते लिहिणारे हे कवी शाहीर कल्याण उगले माझे मधले दीर आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे ढोलावरती साथ करतात ते माझे भाचे विक्रम रेणके. त्यानंतर साईड रिदम वरती पुन्हा एकदा सोहम उगले माझा पुतण्या आहे. माझे मोठे भाऊजी शाहिरांचे मोठे बंधू विशाल उगले. आमचा छोटा शाहीर पुन्हा एकदा गणेश साळवे हा कोरस आणि टाळाची साथ करतोय आणि मध्ये मध्ये बाळाला सुद्धा सांभाळतोय. त्यानंतर माझे सगळ्यात छोटे दीर माझे भाऊजी अविनाश उगले. माझी बहीण आहे इथं स्वातीताई आणि माझ्या वंसबाई म्हणजे नणंदबाई माझ्या मोठ्या, आमचे मोठे भाऊजी त्यांच्या पाठच्या या माझ्या ताई. अतिशय भावाला म्हणजे बहिणीची साथ कशी असावी तर अशी असावी. तर पार मुंबईवरून आलेल्या त्या आणि त्यांचा तो छोटू बालशाहीर स्वानंद धुमाळ, हे सगळ्यात शेवटी ओळख करू आपण यांची. हे सचिन दादा आमचे, माझा भाऊ आहे हा सचिन दादा, यांची ओळख झालीच.
सर्वांची झाली. तर असा आमचा सगळा परिवार आणि मी स्वतः सौ माधवी रामानंद उगले माळी शाहिरांची मंडळी भाड्यांना आणली बरं का. लग्न झालंय आमचं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने. असो विनोदाचा भाग. आणि मध्ये मध्ये लुडबुड करते तर शाहिरांचा चिरंजीव छोटा यशराज नाव आहे त्याचं, यशराज रामानंद उगले. स्वानंद धुमाळ तुम्ही पाहिलं त्यांचा आवाज कसा आहे. पुढच्या वर्षी अजून 2 वर्षांनी अजून 5 वर्षांनी ज्यावेळेस आम्हाला यांचं निमंत्रण आमंत्रण येईल त्यावेळेस हे स्वतः शाहीर असतील, युवा बाल शाहीर. आणि आता स्वतः शाहीर शेवटच्या 2 लोकगीतांनी कार्यक्रमाची सांगता. तीन लोकगीत आहेत, त्यातली तिन्ही लोकगीताचं एक अंतर मी सादर करणार आहे. बाकी पूर्ण जर तुम्हाला आवडलं तर शाहीर रामानंद यूट्यूब चॅनल सर्च करा आणि तिकडे ही गाणी तुम्ही नक्की ऐका. आता टाच मारून घोड्याला सादर करण्याचा प्रयत्न करतो. रूप घेऊन म्हाताऱ्याचं राखी बानूच्या मेंढराला हे असून जेजुरीचा राजा गेला मानूच्या वाड्याला. नाथाचा छबिना चालला हे गाणं आहे. ज्यांना वेळ मिळेल त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर युट्यूबला जाऊन सर्च करा. कोतवाल तू काशीचा सरसेनापती झाला इथे आणि सरला अंधार भैरवा पाऊल तुझे पडले जिथे.
कार्यक्रमातलं शेवटचं लोकगीत एक मल्हारी मार्तंडाचं जे गाणं अखंड महाराष्ट्रभर गाजलं ते गाणं म्हणजे गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. त्या गाण्यानं आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे, माझ्या माय माऊल्यांचे, सर्व पुरुष मंडळीचे गेले 2 तासापासून सुंदर असा साऊंड ज्यांनी आम्हाला दिला आणि ज्यांच्यामुळे आम्ही ही सेवा यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो ते साऊंडवाले, स्टेजवाले आणि लाईटवाले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुमचं मनापासून धन्यवाद. आणि प्रत्येक प्रसंगाच्या वेळेला सुंदर अशी ज्यांनी स्क्रीन लावली होती त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. रसिक मायबापांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी पताके लावलेत, झेंडे लावलेत आणि इकडे सुंदर अशी फटाक्यांची आतिषबाजी झाली त्यांचीही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. शूटिंगवाले, कॅमेरावाले, जे कोणी चुकून राहिला असेल दादा तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्यापर्यंत आम्ही इथपर्यंत सुखरूप आलो, तुमचंही मनापासून धन्यवाद. कर्तव्य दक्ष असलेले महाराष्ट्र पोलीस ते या ठिकाणी येऊन गेले त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. चुकून कोणी राहिला असेल तर त्यांचीही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमात शेवटचं एक लोकगीताने कार्यक्रमाची सांगता करतो. लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची गडजेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची